नमस्कार मित्रांनो, तुमच्या सर्वांचं स्वागत आहे आपल्या YouTube प्लॅटफॉर्मवर. मित्रांनो, नुकतीच 15,631 या आपल्या पोलीस भरती जी पदं निघलेली आहेत त्यासाठी फॉर्म भरणं सुरू आहे. सर्वांनाच माहिती असेल की इतक्या जागा आहेत, पण फॉर्म भरण्यासाठी कोणत्या अडचणी येतात. पोलीस भरती करताय तर तुम्हाला हा व्हिडिओ नक्की पाहावा लागेल. शेवटपर्यंत मित्रांनो व्हिडिओ बघा. जे पोलीस भरती करतायत त्यांना सुद्धा शेअर करत चला. मित्रांनो, आपण या व्हिडिओमध्ये नेमका फॉर्म कसा भरायचा आहे, म्हणजे पोलीस भरतीची वेबसाईट पासून ते कोणत्या कोणत्या डॉक्युमेंटची गरज आहे, कोणत्या ठिकाणी फॉर्म भरणं किंवा कोणत्या ठिकाणी तुम्हाला जी माहिती टाकायची आहे ती व्यवस्थित माहिती टाकणे गरजेचं आहे. अशा सर्व गोष्टी आपण पाहणार आहोत या व्हिडिओमध्ये. मित्रांनो, व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, कारण यामध्ये तुम्हाला खूप जास्त महत्त्वाची माहिती मिळणार आहे. एक जरी तुमची माहिती चुकली असेल तर तुम्हाला कदाचित पुढे जाऊन त्याचं नुकसान सहन करावं लागेल. तर लक्षात ठेवायचं, व्हिडिओ व्यवस्थित पहा. तर फॉर्म भरायचा असेल तर या काही गोष्टी महत्त्वाच्या आहेत. तर आपण सुरुवात करूया मित्रांनो. महाराष्ट्र पोलीस जी आपली वेबसाईट आहे, नसेल वेबसाईट ही माहिती तर काही हरकत नाही, आपण डायरेक्टली गुगलला जाऊ शकतो. गुगलला गेल्यावर तुम्ही महापोलीस भरती या नावानं सर्च जरी केलं तर तुम्हाला एखादं सर्च मिळतील बघा, महापोलीस भरती किंवा महाराष्ट्र पोलीस भरती, कोणताही एक घेऊ शकता. त्यानंतर तुम्हाला गुगलचे रिझल्ट जे असतात तुम्हाला डायरेक्टली या प्रकारचे रिझल्ट येतील बघा. हीच जी आपली साईट आहे ती महाराष्ट्र स्टेट पोलीसची साईट आहे, mahapolice.gov.in. साईट ओपन होत नसेल गुगलमधून ओपन करू शकता, पण लक्षात ठेवा फॉर्म भरत असताना शक्यतो लॅपटॉप किंवा नेट कॅफेमध्ये जाऊन भरा. बरेचसे विद्यार्थी आपल्या मोबाईलमध्ये फॉर्म भरत आहेत, हरकत नसावी, पण मोबाईलमध्ये फॉर्म भरताना कदाचित कोणाचा कॉल आला, व्हॉट्सअप कॉल आला, रेग्युलर कॉल आला तर आपला सुद्धा फॉर्म, त्याला टाइम आउट असतं, ते ऑनलाईनचे काही गोष्टी असतात, तर त्यावेळी आपल्याला पुन्हा पुन्हा फॉर्म भरावा लागू शकतो. त्यापेक्षा एका वेगळ्या लॅपटॉपला भरू शकता ज्यामध्ये गुगल क्रोम किंवा मोझिला फायरफॉक्स असे सर्च इंजिन्स आहेत. लक्षात खूप जास्त महत्वाचं आहे. मग तुमचं काम काय आहे तर महाराष्ट्र राज्य पोलीस याच्यावर क्लिक करून तुम्ही डायरेक्टली आपल्या महाराष्ट्र राज्य पोलिसाच्या अधिकृत संकेतस्थळावर जाल. अधिकृत संकेतस्थळ तुमचं असताना लक्षात ठेवायचं, हीच तुमची ऍड सध्या पडलेली आहे बघा, पोलीस भरती 2024-25 ऑनलाईन पद्धतीने अर्ज भरण्याची सुविधा. आता मित्रांनो लक्षात ठेवायचं आहे की जर तुम्हाला अशा प्रकारचं साईट प्रॉपरली दिसली तर या ठिकाणी खाली पूर्ण वेबसाईट आहे बघा. काही हरकत नाही, ज्या विद्यार्थ्यांना इथं काहीही तुम्हाला लक्ष द्यायची बाकीची गरज नाही, पण लक्षात ठेवायचं की तुम्हाला प्रॉपरली या ऑनलाईन अर्ज प्रणालीवर क्लिक करावं लागेल. कारण तुम्हाला ऑनलाईन अर्ज करायचा आहे, तुम्हाला ऑनलाईन आवेदन करायचं आहे. म्हणजेच काय, तुम्ही बरोबर या साईटला जाल. या साईटला गेल्यावर तुम्हाला डायरेक्टली अशा प्रकारचं पूर्ण पेज येईल बघा व्यवस्थित. म्हणजे मी पेज का दाखवतोय, याच प्रकारची पेज तुम्हाला सुद्धा येणार आहेत. कोणत्या प्रकारची माहिती भरायची, कोणत्या ठिकाणी तुम्हाला थांबावं लागेल, तुम्हाला इथं पूर्ण टाइम पण दिसायला बघा की उरलेला अवधी किती आहे, 28 दिवस 11 तास 10 मिनिटे 27 सेकंद. म्हणजे म्हणण्याचा उद्देश काय आहे, आता साईट प्रॉपर फंक्शन मध्ये आहे, प्रॉपरली चालू आहे, फॉर्म भरू शकता. पण फॉर्म भरत असताना हा एकदा व्हिडिओ व्यवस्थित बघा आणि मगच फॉर्म भरायला सुरुवात करा. बघा, महाराष्ट्र राज्य पोलीस भरती पोर्टलवर आपले सहर्ष स्वागत आहे. आता इथे युजर नेम, ईमेल आयडी आणि पासवर्ड अशा काही गोष्टी दिसतात. काही आपले हुशार विद्यार्थी आहेत, आपला जीमेलचा युजर नेम टाकतात आणि पासवर्ड टाकतात. मित्रांनो, आधी आपल्याला यावरचं अकाउंट काढणं गरजेचं आहे. म्हणजेच काय, आता मला या ठिकाणी माझा ईमेल आयडी आणि पासवर्ड जीमेलचा किंवा याहूचा किंवा अजून कोणता असेल मला इथे टाकून चालणार नाही. त्याच्यानंतर खाली बघायचं, थोडंसं खाली गेल्यावर तुम्हाला इथे लक्षात येईल बघा. बघा इथं हा तुमचा लॉग इनचा भाग आहे, लॉग इन झालं त्याच्या साईडला इथं असेल बघा. आता तुम्हाला या पेजवर बऱ्याचशा गोष्टी समजून येतात. त्यात म्हणजे काय, तुमचा फॉर्म भरताना जो अर्ज करायचा आहे त्याला एकूण 4 टप्पे आहेत. 4 टप्पे कुठले आहेत, नोंदणी करावी लागेल, व्यवस्थित लॉग इन करावं लागेल, पुन्हा जाऊन अर्ज करावा लागेल. तुम्हाला ज्या ठिकाणी पोलीस म्हणजे चालक असेल किंवा कॉन्स्टेबल असेल किंवा अजून कोणत्या गोष्टी असतील, तुम्हाला जिल्ह्याचं तुझं नाव टाकावं लागेल. आणि शेवटी तुम्हाला काय करायचं, स्टेप नंबर 4 काय आहे तर तुम्हाला शुल्क सुद्धा भरणा करावा लागेल. म्हणजेच हाच मुद्दा आहे, या 4 टप्प्यामध्ये तुम्हाला परिपूर्ण फॉर्म भरता येतो. आता लक्षात ठेवण्याची गरज आहे बघा मित्रांनो की तुम्हाला या ठिकाणी सर्वकष माहिती दिलेली आहे. फॉर्म अर्ज सुरू होण्याची तारीख कधी आहे तर 29 ऑक्टोबर, म्हणजे सुरू झालेली आहे 6 वाजल्यापासून संध्याकाळी. बंद होण्याची तारीख कधी आहे 31 नोव्हेंबर 25 12 वाजेपर्यंत. लक्षात ठेवायचं. आता महत्वाचा मुद्दा आहे, जर खूप जास्त सर्व्हरचा इश्यू असेल तर कदाचित 30 तारखेनंतर सुद्धा फॉर्म घेऊ शकतात. पण शेवटी 11th आरला काम करू नका. शेवटच्या तासापर्यंत फॉर्म भरायची गरज नाहीये, आधीच फॉर्म भरू शकता. ऑनलाईन शुल्क भरण्याची शेवटची तारीख 3 डिसेंबर आहे, अगेन 12 वाजेपर्यंत रात्री. सूचना तुम्हाला इथे वाचायची आहेत, प्रॉपर सूचना तुम्हाला हव्या असतील वाचू शकता. जाहिरात असेल, जी आपण ओव्हरऑल जाहिरात आहे ती सुद्धा तुम्हाला वाचता येईल की नेमक्या जाहिरातीमध्ये सर्व गोष्टी दिलेल्या आहेत. क्वालिफाय कोण आहे,
इतर सुद्धा ज्या ज्या जिल्ह्यांची काही म्हणजे जी काय माहिती असेल, कुठल्या ठिकाणी कुठल्या सीट्स वॅकंट आहे सगळं दिलेलं आहे. पण महत्वाचं लक्षात ठेवायचं आहे की या ठिकाणी आल्यावर आपला जीमेल टाकण्यापूर्वी तुम्हाला आधी काय करावं लागेल, नवीन नोंदणी करावी लागेल. आपलं खातं नसल्यास म्हणजेच काय, तुम्हाला महापोलीस महाआयटीच्या वेबसाईटला जाऊन आपलं नवीन खातं तयार करावं लागेल. खातं नसेल जाऊन खाते काढू शकता, किंवा ज्या विद्यार्थ्यांनी खातं काढलं असेल त्यांचं कदाचित पासवर्ड विसरला असेल तर मोबाईल नंबर आधार कार्ड व्यवस्थित टाका, किंवा पासवर्ड बदलायचा असेल तर सुद्धा त्या गोष्टी करू शकता. पण लक्षात ठेवायचं महत्वाचा मुद्दा आहे, तुमचा मोबाईल नंबर आणि तुमचा ईमेल आयडी या दोन गोष्टी महत्वाच्या आहेत. तुमच्या ईमेल आयडीला एक नंतरची एक लिंक येते, ती लिंक तुम्हाला क्लिक करून व्हेरीफाय करावं लागतं. मग लक्षात ठेवायचं, आता जर खातं नसेल तर एका विद्यार्थ्याच्याकडनं सगळी माहिती घेतलेली आहे, त्याचं खातं नव्हतं, त्यानं खातं काढलेलं आहे, नवीन खातं नोंद केलेलं आहे. आता लक्षात ठेवा, नवीन खातं काढत असताना सुरुवातीला आधार क्रमांक टाकावा लागेल, आणि लक्षात ठेवायचं आहे तुमचा आधार क्रमांक तो तुमच्या मोबाईल नंबरला लिंक करावा लागेल. लिंक केला नसेल तर या ठिकाणी इथं एक विंडो दिलेली आहे बघा, मोबाईल क्रमांक आधारशी कसा लिंक करावा. लिंक केला नसेल लिंक करून घेऊ शकता, कारण का तुम्ही जर आधार कार्डचा नंबर इथं टाकला, तुम्ही ओटीपी जनरेट केला तर तुमचं या ठिकाणी परिपूर्ण माहिती सगळी ऑटोमॅटिक येते, तुम्हाला भरायची गरज नाहीये. कारण का तुमच्या आधार कार्डला तुमचा मोबाईल नंबर लिंक केला असेल तर माहिती येणार आहे. इथं तुम्हाला तुमचा जो काही 12 अंकी आधार कार्ड क्रमांक आहे तो तुम्ही इथं टाकू शकता, व्यवस्थित जनरेट ओटीपी करा. आता लक्षात ठेवायचं बघा, कृपया आपला ईमेल आयडी आणि मोबाईल नंबर भविष्यात बदलू नये. भरती संदर्भात सर्व माहिती नोंदवलेल्या ईमेल आयडी व मोबाईल नंबरवर पुरवण्यात येतील, म्हणून दोन गोष्टी प्रामुख्याने अजिबात बदलू नका, त्या म्हणजे मोबाईल नंबर आणि तुमचा ईमेल आयडी. आलं का लक्षात? त्यानंतर बघा, ही साईट सर्वोत्तम गुगल क्रोम मॉझिला फायरफॉक्स मध्ये दिसेल. म्हणजे काय, गुगल क्रोम आणि मॉझिला फायरफॉक्स हे जे सर्च इंजिन आहेत, तुम्हाला यावर जास्त भरणं अपेक्षित आहे फॉर्म. आलं लक्षात? मी इथं आधार क्रमांक टाकला 12 अंकी, जनरेट ओटीपी केल्यावर तुम्हाला या प्रकारचं दिसेल. ओटीपी प्रॉपरली आला असेल, आधार क्रमांक टाकला, आधार ओटीपी टाकला, तुमच्या मोबाईल नंबरला आला, मी व्हेरीफाय केलं तर असा एक पॉपअप मेसेज येतो. म्हणजे काय, ओटीपी हॅज बीन सेंड टू रजिस्टर्ड मोबाईल सक्सेसफुली. म्हणजे काय, तुमचा ओटीपी जो आहे आधार क्रमांक टाकल्यानंतरचा तुमच्या मोबाईलला आला, तुम्ही मोबाईलचा ओटीपी इथं टाकला, त्यानंतर तुम्हाला इथं अशी विंडो येते. याला बरोबर ओके केल्यावर तुम्ही बरोबर पुढच्या स्टेपला जाताय. पुढची स्टेप आहे ती म्हणजे ही, ओटीपी व्हेरीफाईड सक्सेसफुली. याचा अर्थ काय, मोबाईल क्रमांक तुमचाच आहे, कारण का तुम्ही बरोबर इथं ओटीपी टाकलेला आहे. आलं लक्षात? मग ओके पुन्हा केल्यावर तुम्हाला नंतर याच गोष्टी दिसतील. आधारची तुम्हाला माहिती दिसेल बघा, आधार क्रमांक टाकलेला होता, आधार ओटीपी माझ्या मोबाईल नंबरला आला, तो सुद्धा मी टाकला. आधारची माहिती म्हणजे काय, आधार कार्डवर जी असलेली माहिती आहे तुम्हाला इथे ऑटोमॅटिकली येईल. नाव आधार प्रमाणे, तुमचं नाव, वडिलांचं नाव, आडनाव असेल, जन्मतारीख आधार प्रमाणे, समजा 2 जून 1900 किंवा 2001 समजा अशी जन्मतारीख आहे. मग ही तुमची जन्मतारीख आली, आधार कार्ड असल्याप्रमाणे असेल. लक्षात ठेवायचं, लिंग आधाराप्रमाणे, ओके, मुलं असाल तर मेल असेल, मुली असाल तर फिमेल असेल. लक्षात ठेवायचं, राज्य आधारप्रमाणे, राज्य कोणतं असेल तर आपलं राज्याचं नाव महाराष्ट्र राज्य असेल. आलं लक्षात? हे कधी तुम्ही व्हेरीफाय केल्यावर सगळी माहिती ऑटोमॅटिक येते, तुम्हाला काही टाकायची गरज नाही, हे लक्षात ठेवायचं. ठीक आहे. त्यानंतर युजर नेम आणि तुमचा पासवर्ड. मग लक्षात ठेवायचं, तुमचा युजर नेम ईमेल आयडी टाकू शकता. पासवर्ड लक्षात ठेवायचं मित्रांनो, मात्र पासवर्ड 1 2 3 4 5 6 7 ABCDEFG असले पासवर्ड टाकून चालणार नाहीत. पासवर्ड कदाचित सबमिट होत नसतात. त्यांनी काय सांगितले बघा, पासवर्ड मध्ये 0 ते 9 पैकी किमान 1 अंक असावा. म्हणजे मला 1 अंक पाहिजे, 1 अंक तयार, कुठलाही 1 अंक घ्या, 1 2 3 4 कोणता अंक घ्या. लहान आणि मोठ्या लिपीतील किमान एका वर्णाचा अक्षरा समावेश असावा. म्हणजे फॉर एक्झाम्पल, समजा एखाद्याचं नाव अभिजित आहे तर तो काय करेल, सुरुवातीला ए कॅपिटल टाकेल समजा, त्यानंतर BHI टाकेल, हे त्याचं स्मॉल झालं, ए कॅपिटल झालं. एखादा क्रमांक टाकेल अभि7 म्हणून, काय असेल तर @, त्यानंतर हॅश, त्यानंतर तुमचं डॉलर, त्यानंतर तुमचं पर्सेंटेज, यापैकी किमान एका विशेष चिन्हाचा समावेश असावा. म्हणजे काय, एक कमीत कमी हे पाहिजे मोठं लेटरचं केस, मिनिमम एक तरी लहान केस पाहिजे, एक तुमची संख्या पाहिजे, एक तुमचा आकडा पाहिजे आणि एक तुमचं विशेष चिन्ह पाहिजे. कदाचित मी असं म्हणलं अबी म्हणजे कॅपिटल ABHI7 @, पण किती, 0 ते 9 पैकी किमान 1 अंक असावा. तुम्ही 1 अंक टाकू शकता, काही हरकत नाही. कमीत कमी एक गोष्ट लक्षात ठेवायच्या, यापैकी किमान एका विशेष चिन्हाचा समावेश असावा आणि पासवर्ड मध्ये किमान 8 आणि कमाल 20 वर्णा समावेश असावा.
8 किंवा 20. आता किती झाले? 1 2 3 4 5 6. म्हणजे अजून काही 2-3 गोष्टी महत्वाच्या आहेत. 2 घटक लागतील, 2 संख्या किंवा काही पण लागेल. पण तुम्हाला अप्पर केस, कमीत कमी 1 लोअर केस, कमीत कमी 1 तुमचं हे विशेष चिन्ह असेल आणि 1 तुमचा आकडा असेल. या गोष्टी लागतातच. 1 2 3 4 5 गाडीचा नंबर टाकला, हा नंबर, असलं काही करू नका. पण लक्षात ठेवायचं मित्रांनो, एक वेळ ईमेल आयडी आपल्या लक्षात राहतो. हा इथे ईमेल आयडी लक्षात ठेवायची गरज नाही, हा आपला ईमेल आयडीच असणार आहे, तुमचं युजर नेम असेल. पण लक्षात ठेवा मित्रांनो, इथं मात्र पासवर्ड जो निवडाल तो पासवर्ड व्यवस्थित निवडा आणि तो पासवर्ड तुम्हाला पुन्हा एकदा व्हेरीफाय करावा लागेल, खातरजमा करावा लागेल, कन्फर्म करावा लागेल. तुम्ही इथं जो पासवर्ड टाकलेला आहे तोच तुमचा पासवर्ड या ठिकाणी आहे का, इथं सुद्धा व्यवस्थित टाका. पण आपापला पासवर्ड आपल्या मोबाईलमध्ये जतन करून ठेवा. आपलं युजर नेम एखाद्या नोटला टाकून ठेवा. पोलीस भरती 24-25 युजर नेम आणि पासवर्ड अजिबात विसरणार नाही. त्याला फेवरेट मध्ये टाकायचं किंवा त्याला सेव्ह करून ठेवायचं. लक्षात आलं का? इथं जो तुम्ही पासवर्ड निवडाल तोच पासवर्ड तुम्हाला या ठिकाणी टाकायचा आहे. आलं लक्षात? मग त्यानंतर पुढचं काम काय आहे, तर हे सगळं टाकल्यावर बघा, हे सगळं खातरजमा केल्यावर पुन्हा काय येणार आहे, तुम्हाला तुमचं नाव इंग्रजीमध्ये टाकावं लागेल. फॉर एक्झाम्पल मी आता मगाशी म्हणलं, त्याचं नाव असेल ए, वडिलांचं नाव असेल बी आणि मग त्याचं आडनाव असेल सी. कारण का काय दिलेलं बघा, स्वतःचे नाव, वडिलांचे किंवा पतीचे नाव आणि आडनाव. म्हणजे मुली असतील तर पतीचं नाव असेल मध्यंतरी, मग त्यांचं आडनाव असेल. ठीक आहे. त्यानंतर बघा, पूर्ण नाव देवनागरीमध्ये म्हणजे आपल्या प्रॉपर लिपीमध्ये. जसं की फॉर एक्झाम्पल एचा असेल अ प्रॉपर मराठी, बीचा असेल ब, सीचा असेल क, जे काय असेल मराठीमध्ये आलं व्यवस्थित मराठीमध्ये टाकत चला. लिंग काय असेल, मेल, फिमेल, ट्रान्सजेंडर जे काय असेल तुम्ही ते लिंक तिथे टाकू शकता व्यवस्थित. म्हणजे जेंडर सुद्धा महत्वाचं आहे, प्रॉपरली व्यवस्थित चेक करून टाकायचं. शेवटी काय महत्वाचं आहे, तुम्हाला या ठिकाणी एक असा बॉक्स दिला जाईल की मी वरील सर्व सूचना वाचलेल्या आहेत. त्यानंतर तुम्हाला असे काही इथं नंबर्स दिले जातील, तुम्हाला हे प्रॉपरली टाकायचे आहेत. हे जेव्हा त्याला आपण काय म्हणतो, कॅप्चा म्हणतो, जेव्हा तुम्ही हा कोड बरोबर टाकाल तेव्हा तुम्ही इथं रजिस्टर करू शकता. आता काय दिलं बघा, 9 आहे मग 9 टाकलं, सॉरी एस आहे मग पुन्हा एस टाकलं मी इथं, ए आहे तर ए टाकलं आणि पुन्हा वाय आहे तर वाय टाकलं. याचा अर्थ काय, सगळं टाकलं. बघा, कृपया या रकान्यात माहितीची नोंद करा. जे इथं दिलं असेल ते टाकू शकता. जर कधी किचकट शब्द आले तर या ठिकाणी दिले बघा, त्यांनी रिशफल करू शकता. पुन्हा एखादा नवीन 4 अंकी एखादा कोड, पुन्हा नाही कळालं रिशफल करा. पण कोड मात्र सोपे आहेत, कोड अवघड नाहीत. व्यवस्थित टाकलं, रजिस्टर करा. मग तुम्ही डिरेक्टली काय करू शकता, तुम्ही दुसऱ्या पेजला चाललाय, कोणत्या, या पेजला. तुम्ही सगळी माहिती टाकली व्यवस्थित, बरोबर. प्लीज चेक युअर ईमेल फॉर व्हेरिफिकेशन. आता ज्या विद्यार्थ्यांनी ईमेल आयडी बरोबर दिला आहे त्यांच्या ईमेलला महाराष्ट्र पोलीस या वेबसाईट मधून तो एक ईमेल गेला असेल की व्हेरीफाय करा म्हणून. प्लीज चेक स्पॅम फोल्डर ॲज मेल्स फ्रॉम महाराष्ट्र स्टेट पोलीस रिक्रुटमेंट मे बी डिलिव्हर्ड ॲज स्पॅम. कधी कधी खूप विद्यार्थी पॅनिक मोड मध्ये येतात, घाबरतात, सर मेलच नाही आला आणि इकडे लॉग इन करत बसतात. जर तुम्ही ईमेलला जाऊन व्हेरीफाय त्या एका ईमेलला, महाराष्ट्र पोलीसच्या ईमेलला व्हेरीफाय केलं नसेल, क्लिक केलं नसेल, तर तुम्ही किती वेळा लॉग इन टाका, किती वेळा तुमचं युजर नेम टाका, तुम्हाला लॉग इन करता येत नाही. कारण का, तुम्ही ईमेलला जाऊन तुमचं व्हेरीफाय केलेलं नाही. मग लक्षात ठेवायचं, ईमेलला गेला की प्रायमरीमध्ये बघा, प्रायमरीमध्ये नसेल रिफ्रेश करा, तिथे सुद्धा नाही आलं तर स्पॅम मध्ये चला. स्पॅम मध्ये गेल्यावर तुम्हाला कदाचित महापोलीस असा तुम्हाला एक मेल भेटेल. महापोलीसला गेल्यावर तुम्हाला त्या मेल असा पूर्ण खूप जास्त मोठ्या त्याच्यामध्ये ओळी असतात, त्याला क्लिक केलं, क्लिक केल्यावर तुम्हाला बरोबर असं येतं की तुम्ही तुमचा ईमेल, तुम्ही तुमचं अकाउंट व्हेरीफाय केलेलं आहे, तुम्ही आता पूर्णपणे लॉग इन करू शकता. कधी, इथून लक्षात ठेवायचं, असं आल्यावर तुम्हाला पुन्हा तुमच्या जीमेलला जायचं आहे. प्रत्येकानं आपापला जीमेल व्यवस्थित बघत चला. आता आपण एका स्पर्धेमध्ये उतरलेलो आहोत, आता इथं खोडसाळपणा करू नका. आलं लक्षात? ओके, तिकडे पुन्हा व्हेरीफाय केलं. आता व्हेरीफाय झाल्यावर त्यांची लिंक तयार झाली की बाबा तुम्ही आता काय करू शकता, तुम्ही युजर नेम आणि बरोबर पासवर्ड टाकू शकता. जे युजर नेम मी सुरुवातीला डिसाईड केलं होतं, माझंच जीमेल आयडी जो काय माझा असेल आणि पासवर्ड असेल, तुम्ही व्यवस्थित टाकला. पण इथं आता घोळ करायचं नाही. इथं सुद्धा तुम्हाला काही गोष्टी दिसत नसतात, रिशफल करू शकता. दिसलं तर व्यवस्थित टाका, एक एक आकडा टाकायचा, सी असेल, ए असेल, बी असेल, वाय असेल, हे टाकलं. पुन्हा लॉग इन करा. आता मात्र तुम्ही बरोबर तुमच्या प्रोफाईलला जाणार आहात. मी तर बरोबर क्लिक केलं, लॉग इन केलं, लगेच पुढच्या पेजवर पहा. येस, आता या ठिकाणी बरोबर तुमची सगळी माहिती दिलेली आहे. तुमच्या आधार कार्डला जी माहिती दिली होती, तुम्ही सगळे व्हेरिफिकेशन केल्यावर, पुन्हा लॉग इन टाकल्यावर, युजर नेम टाकल्यावर, लॉग इन केल्यावर तुम्ही अशा ठिकाणी येता. तुमचा आधार क्रमांक असतो, 12 अंकी असेल टोटल. त्यानंतर तुमचं नाव असतं, पुन्हा
ABC. तुमचा मोबाईल क्रमांक जो आधार कार्डला तुम्ही लिंक केलेला असेल तोच तिथे येणार आहे. मग तो कदाचित तुमचा जो काही 10 अंकी नंबर असेल, लिंग असेल आधार प्रमाणे मेल फिमेल ट्रान्सजेंडर असेल, जन्मतारीख असेल जी काय जन्मतारीख आहे, फॉर एक्झाम्पल जी मागाशी घेतली होती मी 2 जून 2002 अशी आपण एका जन्मतारीख पकडूया. अलग लक्षात, या सगळ्या गोष्टी इथे येणार आहेत. त्याचबरोबर आधारचा फोटो असेल या ठिकाणी, कारण का तुम्ही आधार कार्डला मोबाईल नंबर लिंक केलेला आहे आणि तुमच्या मोबाईलला ओटीपी सुद्धा गेलेला आहे. म्हणजेच काय, तुमचे आधार कार्ड तुमच्या हातामध्ये जर ठेवलं तर हातामध्ये जे आधार कार्ड आहे तसं तुम्हाला इथे माहिती मिळणार आहे. तिथला फोटो सुद्धा हाच तुमचा असेल, लक्षात ठेवायचं. म्हणजे काय, आपण आता एका स्टेप पूर्ण केलेली आहे. आपण एकदा आता आतमध्ये गेलेलो आहोत. इथून पुढे लक्षात ठेवायचे, तुम्हाला आता महत्वाच्या माहिती भराव्या लागतील. हे तुमचं व्यवस्थित झालं. आता थोडं पुढे गेल्यावर लक्षात ठेवायचं, तुम्हाला असं दिलं बघा, मुख्य पृष्ठ, अर्ज आणि छायाचित्र स्वाक्षरी अपलोड करा, पासवर्ड बदला, लॉग आउट करा. पासवर्ड बदलायचा असेल बदलू शकता, पण जो काय बदलाल तो व्यवस्थित नोंद करून ठेवा. हलगर्जीपणा, गाफील असं काही होऊ नका. ठीक आहे. पुढे गेल्यावर लक्षात ठेवायचं, अगेन अर्ज आणि छायाचित्र स्वाक्षरी अपलोड करायची आहे. मग तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे, सुरुवातीला काय करावं लागेल तर पदासाठी अर्ज करावा लागेल. पदासाठी अर्ज करावा लागेल. याला क्लिक केलं, याला क्लिक केल्यावर इकडे जाऊ नका, पहिला पदासाठी अर्ज करावा लागेल. याला क्लिक केल्यावर तुम्ही अगेन बरोबर या ठिकाणी येता. बघा, आता पदासाठी अर्ज करताना तुम्हाला 4 गोष्टी येतात. 1, 2, 3, 4, 5. कोणता? वैयक्तिक तपशील, नाव वगैरे सगळं माहिती असेल. आरक्षण तपशील, तुम्ही कोणत्या कॅटेगरीमध्ये अप्लाय करणार आहात. मग ओपन असेल, ईडब्ल्यूएस असेल, एससीबीसी असेल, ओबीसी असेल, व्हीजीटी, काही कुठली स्वतःची कुठली कॅटेगरी असेल. संपर्क तपशील, अगेन तुमचं काही ऍड्रेस वगैरे असेल, पत्ता वगैरे जे काय असेल. इतर तपशील असतील आणि शैक्षणिक तपशील असेल. ही जी भरती आहे ही 12वी पास किंवा 12वी लास्ट इयर अपिरिंग आहे. म्हणजेच काय, तुमचं 18 वर्ष पूर्ण होणं गरजेचं आहे. 18 वर्ष पूर्ण होत नसेल तर ते त्या ठिकाणी सांगतं की सदरच्या व्यक्तीला 18 वर्ष पूर्ण नाही. हे लक्षात ठेवायचं. ओके. आता आपण एक एक गोष्ट करूया. वैयक्तिक तपशील बघा, आधार क्रमांक टाकला, अगेन जेंडर टाकलं, नाव वगैरे सगळ्या गोष्टी आल्या. दुसरी गोष्ट बघा, स्वतःचे म्हणजे अर्जदाराचं, वडिलांचं किंवा पतीचं आडनाव व आईचं नाव मराठीतून भरणे अनिवार्य आहे. म्हणजे काय तर ही साईड बघा, काय करायचं आहे, मराठीमधनं भरायचं आहे. प्रॉपर मराठीमध्ये टाका. हे इंग्रजीमध्ये ऍक्च्युअली आहे. इंग्रजीमध्ये टाकलं, समजा मी ए टाकलं, वडिलांचं नाव मी तर बी टाकलं. ओके. आडनाव इथे मी सी टाकलं, बरोबर. आईचं नाव अगेन मी इथं इंग्रजीमध्ये आहे, इथं पुन्हा मी डी टाकलं. पण स्वतःचं नाव काय येणार इथं मराठीमध्ये आलं समजा अ, वडिलांचं नाव बीचं आलं इथं ब, आडनाव इथं सीचं आलं क, आणि इकडं आलं मग आईचं नाव इथं ड मध्ये. जसं आहे तसं लक्षात ठेवायचं. जे तुमच्या आधार कार्डला नाव आहे ते तसं आहे तसं भरा. नावामध्ये कोणताही फेरफार किंवा बदल करू नका. ठीक आहे. आता इथून पुढे महत्वाची माहिती हीच आहे मित्रांनो, तुम्हाला या ठिकाणी पद निवडावं लागेल. पद निवडत असताना मग ते पोलीस कॉन्स्टेबल असेल किंवा ड्रायव्हर चालक असेल किंवा SRPFचं असेल, कोणते एखादं पद असेल, जे पद निवडाल तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे, तुम्हाला या ठिकाणी सिलेक्ट करावं लागेल तुम्हाला कोणत्या जिल्ह्यामध्ये अप्लाय करायचं आहे. फॉर एक्झाम्पल, आता या विद्यार्थ्याने काय केलंय, पोलीस कॉन्स्टेबल हे पद निवडलेलं आहे, पण घटक पाहायला गेलं तर या ठिकाणी सगळ्या जिल्ह्यांची नावं येतात. मग तो तुमचा प्रश्न आहे, तुम्हाला कोणत्या जिल्ह्यामध्ये अप्लाय करायचा आहे. मी तर रॅन्डम एक जिल्हा घेतो. फॉर एक्झाम्पल, मी तर कोल्हापूर जिल्हा घेतला असेल तर कोल्हापूर जिल्ह्याला मी क्लिक केलं असेल तर इथे कोल्हापूर जिल्हा असा येईल. तुम्ही ज्या ठिकाणी भराल तुम्हाला त्या ठिकाणी तो कोल्हापूर जिल्हा येणार आहे. मग पुढे गेल्यावर पुढील पृष्ठ असं आहे बघा, हे सगळं माहिती टाकली, पुढील पृष्ठ आलं का लक्षात. आता लक्षात ठेवायचं मित्रांनो, ज्या ज्या प्रत्येक चौकटीमध्ये तुम्हाला इथं असं रेड कलरचा एक स्टार असतो बघा, लाल कलरचा स्टार असतो. तर लक्षात ठेवायचं, लाल कलर असल्यावर तुम्हाला माहिती देणं बंधनकारक असणार आहे. जर तुम्ही असे ब्लॉक चुकवले तुमचा अर्ज पुढे जात नाही. म्हणून ज्या ठिकाणी इथं लाल लाल मार्क असेल, असा रेड एक स्टार असेल, तुम्हाला ती माहिती देणं अनिवार्य आहे. पुढील पृष्ठावर गेल्यावर इथं क्लिक केल्यावर अगेन तुमचं काय येईल, पुढच्या पेजला आला बघा, पात्र गुणवत्ताधार खेळाडू, अंशकालीन, प्रकल्पग्रस्त, माजी सैनिक, भूकंपग्रस्त, गृहरक्षक दल, पोलीस पाल्य, अनाथ, माजी सैनिकावर अवलंबून असलेले उमेदवार, 30% महिला समांतर आरक्षण. या उपलब्ध पर्यायापैकी तुम्ही एकच पर्याय निवडू शकता. एक विद्यार्थी सदरचं एकच आरक्षण घेईल. तो तिकडं प्रकल्पग्रस्त पण आहे, इकडे भूकंपग्रस्त आहे, इकडे अजून एखादं आरक्षण आहे. अरे असं कसं चालेल, एका व्यक्तीला एकच आरक्षण मिळेल ना. आलं का लक्षात. इथं आरक्षण तपशील आहे बघा, तुम्ही नक्षलग्रस्त सवलतीस पात्र आहात का, जे काय असेल इथं तुम्हाला सगळं भरायचं आहे. नो 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 असेल तर जे काय असेल. पण लक्षात ठेवायचं, जेव्हा तुम्ही अशा काही गोष्टी देता, होय असेल किंवा काही असेल, तुम्हाला एखाद्या वेळी सर्टिफिकेट विचारू शकतात, तुम्हाला एखादा जावक क्रमांक विचारतील, प्रमाणपत्र क्रमांक विचारतील. जे असेल ते व्यवस्थित टाका.
माहिती द्यायची असेल प्रॉपरली तुम्ही माहिती देऊ शकता. आलं का लक्षात? ओके. त्यानंतर पात्र गुणवत्ता खेळाडू आहात का? असाल तर होय करा, नसाल तर नाही. प्रकल्पग्रस्त आहात का? असाल तर हो, नाही तर नाही. ठीक आहे. त्यानंतर पोलीस पाल्य आरक्षणास पात्र आहात का? पोलीस पाल्य आरक्षणास पात्र असाल तर होय म्हणू शकता किंवा नाही म्हणू शकता, जे काय असेल. त्यानंतर गृहरक्षक दल वगैरे जे काय असेल, आपण अनाथ आहात का? होय असेल हो, नाही तर नाही असेल. मग लक्षात ठेवायचं, हे सगळं झाल्यावर तुम्हाला महत्वाची गोष्ट आहे ती म्हणजे ज्या जात प्रवर्गातून अर्ज करू इच्छिता तो निवडलेला प्रवर्ग म्हणजे सामाजिक आरक्षण, एवढ्या प्रकारचे आरक्षण आहेत. यामध्ये कुठं फॉर्म भरायचा आहे? जे तुमच्याकडे दाखला असेल त्या ठिकाणी भरू शकता. एसबीसी असाल एसबीसी भरू शकता, ओबीसी असाल ओबीसी भरू शकता. पण लक्षात ठेवायचं, व्हेरिफिकेशनच्या वेळी तुमच्याकडे तो दाखला पाहिजे. दाखल्या संदर्भात एक वेगळा व्हिडिओ घेणं गरजेचं आहे, तो लवकरात लवकर घेण्यात येईल. पण आधी फॉर्म भरताना या गोष्टी करायच्या. जे आपल्याकडे दाखले आहेत त्याच्यावर आधारित तुम्ही आता फॉर्म भरू शकता. ठीक आहे. जन्मदिनांक तुम्ही समजा याच्यात मी पकडली एसबीसी. ठीक आहे. एसबीसी पकडलं तर इथे बघा, पुन्हा एसबीसी क्लिक केल्यावर मी एसबीसी आलं. जावक क्रमांक लक्षात येतं. अजून काय दिले बघा, ऑन व्हेरिफिकेशन इफ यू फाउंड नॉट बिलॉंगिंग टू द कॅटेगरी अप्रोप्रिएट ऍक्शन विल बी टेकन. जर तुम्ही त्या कॅटेगरीमध्ये पात्र असाल पण तुम्ही फॉर्म भरताना वेगळी कॅटेगरी टाकली असेल किंवा कॅटेगरी पात्र नसाल तरी पण एखादी कॅटेगरी टाकली असेल, तुमच्यावर ऍक्शन घेण्यात येईल. कधी? व्हेरिफिकेशन करताना. त्यामुळं चुकीचा काही गोष्टी करू नका. ज्या गोष्टी गरजेच्या आहेत त्याच गोष्टी करा. आपलं काम आहे फॉर्म भरणं आणि अभ्यास करणं आणि परीक्षा देणं. ठीक आहे. ओके. जाव क्रमांक म्हणजेच काय? तुमच्या दाखल्यावर तुम्ही दाखला बघताना या ठिकाणी एखादा सिरियल नंबर असतो किंवा एखादा आउटवर्ड नंबर असतो बघा, इंग्रजीमध्ये लिहितात आउटवर्ड नंबर म्हणजे जावक नंबर. तो तुमच्या दाखल्याचा क्रमांक असतो. त्या दाखल्याचा क्रमांक टाका. फॉर एक्झाम्पल समजा एसबीसी असेल तर इथे एसबीसीचा क्रमांक टाका. त्यानंतर शिक्षण असेल, शिक्षण व्यवस्थित टाका. 12वी शिक्षणच असणार आहे, इथं 12वी टाका. जन्मदिनांक व्यवस्थित जन्मदिनांक टाका. ठीक आहे. त्यानंतर दिनांक कोणता? इथं जावक क्रमांक आणि दिनांक ही कशाबद्दलची माहिती आहे? तर तुमच्या दाखल्याची माहिती आहे. दाखला म्हणजे कोणता? तुम्ही एसबीसी जो भरला असेल, जो तुमचा कोणता दाखला असेल त्याच दाखल्याचं तुम्हाला इथे दिनांक टाकायचा आहे. इथं कोपऱ्यात लक्षात ठेवायचं, तुमचा दिनांक इथं असतो बघा. मग इथे एखादे तहसीलदार किंवा प्रांताधिकारी सही असते. आलं का लक्षात? मग दिनांक व्यवस्थित बघा. दिनांक बघत असताना हे सिलेक्ट करताना गरजेचं आहे बघा. नोव्हेंबर 25 तुमचा दाखला आधीचा असेल, इथं क्लिक करा, याच्यावरच क्लिक करा. तुमचा 24चा असेल मग तुम्ही 24ला क्लिक करा. त्याच्यात तुम्हाला परत 12 महिने येतील, जानेवारी फेब्रुवारी. मग तुम्हाला पुढे पुढे असं घ्यावं लागेल. ठीक आहे. इथे क्लिक करून पुढे जाऊ शकता, इथे क्लिक करून मागे जाऊ शकता. उत्तीर्ण प्रमाणपत्र क्रमांक हा कोणता? हा दिनांक वेगळा. हा कोणता उत्तीर्ण प्रमाणपत्र क्रमांक आहे? तर हा 12वीचा आहे. 12वीच्या तुमच्या सर्टिफिकेटच्या वरती समजा 12वीचं प्रमाणपत्र आहे, इथे वरच्या भागात लिहिलेलं असतं बघा, सिरियल नंबर अनुक्रमानिका किंवा अनुक्रमांक, तो व्यवस्थित इथं टाकू शकता. आलं का लक्षात? व्हेरिफिकेशनला तुम्ही आता जो फॉर्म भरायला लागलाय, फॉर्म भरत असताना ज्या ज्या काही गोष्टी टाकत आहात, जे कुठले नंबर्स टाकत आहात, संख्या टाकत असाल तर ते तुम्हाला व्हेरिफिकेशनला सगळं विचारलं जाईल. लक्षात? व्हेरिफिकेशनला कधी कधी तुम्हाला बाहेर सुद्धा काढलं जाईल. म्हणून आता काही गोष्टी चांगल्या प्रकारे हँडल करा. हे सगळं झाल्यावर काय करायचं? सगळं सबमिट केलं तर दुसरी गोष्ट इथं बघा, जन्मदिनांक टाकल्यावर जर एखादा व्यक्ती, एखादा विद्यार्थी 18 वर्षाच्या खाली असेल तर फॉर्म सबमिट होणार नाही. इथं बघा, फॉर एक्झाम्पल 2005चा समजा एखादा 2007 किंवा 8चा विद्यार्थी असेल, शक्यतो 7, 8चा पकडा, आणि त्याचा जन्मतारीख असेल, सध्या 2025 चालू आहे, तर जवळपास 18 वर्षाच्या खाली असेल, 17 वर्ष 3 महिने, 17 वर्ष 2 महिने, तर इथे येत अशी पूर्ण विंडो ओपन होती की 18 वर्ष पूर्ण नसल्या कारणानं हा फॉर्म भरता येणार नाही. त्यामुळं इथं अजिबात असा कोणता हे करायचं नाही. 18 वर्ष पूर्ण असतील तर प्रॉपरली तुम्ही असा फॉर्म भरू शकता. त्यानंतर सगळं क्लिअर झालं, पुढील पृष्ठाला जायचं. पुढील पृष्ठाला गेला तर लक्षात ठेवा, अगेन म्हणजे बघा, पहिला वैयक्तिक तपशील झाला, आरक्षणाचा तपशील झाला, आता संपर्क तपशील. संपर्क तपशील म्हणजेच काय? तुमचा पत्ता. तुम्ही ज्या ठिकाणी वास्तव्यास आहात तुमचा पत्ता महत्वाचा आहे. पत्ता सांगताना काय करायचं? संपर्कासाठीचा पत्ता, घर क्रमांक, इमारत क्रमांक, इमारतीचे नाव. काही माहिती नसेल गल्लीचं नाव टाका, काही हरकत नाही. आपण खेड्यापाड्यातली पोरं आहोत, आपल्या इथे घराला क्रमांक असतात पण माहिती नसतात. माहिती नसेल काही हरकत नाही. कुंभार गल्ली, देसाई गल्ली, पाटील गल्ली, अजून कुठली गल्ली टाकू शकता, काही हरकत नाही. कारण का? इथं रेड मार्क आहे, इथं लाल कलरचा मार्क आहे बघा, तुम्हाला टाकावंच लागेल. इकडे आला संपर्कासाठीचा पत्ता, रस्ता क्रमांक, रस्त्याचे नाव, प्रसिद्ध जे काय असेल. आता मी ते टाकले एखाद्या मंदिराचं नाव, फॉर एक्झाम्पल हनुमान मंदिर, काही हरकत नाही. माझं काय म्हणणं आहे की तुम्ही ज्या कुठल्या गोष्टी टाकणार आहात त्या व्यवस्थित टाका.
ओके, त्याला असा काय अर्थ नाही की तुम्हाला सगळंच हे झालं पाहिजे. ठीक आहे. त्यानंतर पुढे बघा, महत्वाचं काय अजून, संपर्कासाठीचा पत्ता. आता संपर्कासाठीचा पत्ता म्हणजेच काय, तर तुमचं गावचं नाव असेल, गावचं जे काय नाव असेल ते टाकू शकता इथं. परिसर कोणता असेल, मग राज्य कोणतं आहे तर महाराष्ट्र आहे. जिल्हा कोणता आहे तर तुमचा समजा फॉर एक्झाम्पल जो तुमचा जिल्हा आहे, मग तुम्ही राहत असाल समजा नंदुरबारमध्ये, सोलापूरमध्ये, कोल्हापूरमध्ये, सांगलीमध्ये, साताऱ्यामध्ये, जे काय असेल इथं तुम्ही जिल्ह्याचं नाव टाका. आपलं तालुका तुमच्या या ठिकाणी व्यवस्थित तालुका येणार आहे त्या जिल्ह्यामधला. गाव, इथं गावाचं नाव टाका. मुक्काम पोस्ट, पुन्हा गावाचं नाव असेल किंवा पोस्टाचं नाव सुद्धा चालेल जर जवळपास एका दुसऱ्या गावामध्ये पोस्ट असेल तर. पिनकोड, पिनकोड सुद्धा व्यवस्थित टाका. म्हणजे काय, हा माझा संपर्क तपशील आहे. संपर्क तपशील म्हणजे तुमचं सध्या असणारा तुमचं मुक्काम पोस्ट, तुमचा ऍड्रेस, तुमचा पत्ता. ठीक आहे. त्याचबरोबर लक्षात ठेवायचं, स्थायी निवास तपशील आणि संपर्कासाठीचा पत्ता एकच आहे, एकच असेल. म्हणजे काय, तुम्ही ज्या ठिकाणी सध्या राहत आहात आणि तुम्हाला त्या ठिकाणी संपर्क करायचा असेल त्यांना, तर काय करायचं, इथं फक्त टिकमार करायचं. टिकमार केल्यावर इथं बरोबर आहे तशी हीच माहिती इकडे सगळी येते. तुमचं तेवढं काम वाचणार आहे. टिकमार करत चला. शक्यतो आपण त्याच ठिकाणी घरी राहत असतो, पुन्हा कुठेही जायची गरज नाही. टिकमार केलं, इथलीच माहिती सगळी या ठिकाणी येणार आहे. आलं लक्षात. त्यानंतर पुढे बघा, पुढचं काय आहे, ओके, धर्म. त्यानंतर इतर तपशील काय आहे, इतर तपशीलमध्ये ज्या काही इतर गोष्टी आहेत, फॉर एक्झाम्पल धर्म, जो काय तुमचा रिलिजन आहे, धर्म इथं व्यवस्थित टाका. बुद्धिस्ट असाल, हिंदू असाल, ख्रिश्चन असाल, मुस्लिम असाल, काही असाल. जात असेल, जात इथं येईल, लक्षात ठेवायचं. पोट जात असेल, पोट जात माहिती असेल टाका. माहिती नसेल काही हरकत नाही, इथं टाकलेली नाही. पोट जात काही लोकांना माहिती नसतात, पण इथं रेड मार्क सुद्धा नाहीये, त्यामुळे काही हरकत नाही, काही फरक पडत नाही. शासकीय, निमशासकीय सैन्य दलात सेवेमध्ये आहेत का, असाल तर होय, नसाल तर नाही. महाराष्ट्राचे आदिवासी आहात का. आता लक्षात ठेवायचं मित्रांनो, डोमेसाईल तुम्हाला कंपल्सरी लागणार आहे फॉर्म भरताना. मी काय काय सांगितलं मगाशी, जातीचं प्रमाणपत्र लागेल, कारण का तुम्हाला तिथं जावक क्रमांक म्हणजे तुमचा प्रमाणपत्र क्रमांक टाकायला लागतो. त्याचबरोबर तुमची तारीख सुद्धा टाकावी लागते. तुम्ही कोणतीही जात घ्या, तुम्हाला टाकावंच लागेल. म्हणजे कंपल्सरी मला काय कळालं, माझा मोबाईल नंबर, माझा ईमेल आयडी, त्यानंतर माझा जातीचा दाखला, त्याचा नंबर, पुन्हा आता काय सांगितलं, डोमेसाईल असेल, तुमचा रहिवासी दाखला असेल तर या ठिकाणी सुद्धा जावक क्रमांक, त्याचा दिनांक लक्षात ठेवायचा. अगेन डोमेसाईल असेल तर लक्षात ठेवा इथं क्रमांक असेल तुमचा, इकडे तुमचं दिनांक वगैरे असेल. आलं लक्षात. तर आता लक्षात ठेवायचं, कर्नाटकचे आदिवासी आहात का. जर असाल तर होय येणार. हे होय आल्यावर इकडचं ऑटोमॅटिकली महाराष्ट्राचं नाही येऊन जाईल. अरे साधी गोष्ट आहे, तुम्ही एकाच राज्याचं अधिवास ग्रहण करू शकता, तुम्हाला एकाच राज्याचा दाखला मिळू शकतो. कर्नाटकचे असाल तर कर्नाटक टाकावं लागेल. अगेन काय येईल, इकडे क्लिक केल्यावर तुम्हाला काय येणार, इकडे पुन्हा असा क्रमांक येतो, कोणता, कर्नाटकचे आदिवास प्रमाणपत्र निर्गमित केल्याचा जावक क्रमांक आणि दिनांक, हे पुन्हा इकडे येणार. आता मी महाराष्ट्राचा आहे तर मी असं केलेलं आहे, चला इथं मला फॉर्म भरताना ह्या गोष्टी आलेल्या आहेत. ठीक आहे. त्यानंतर पुढं, आपल्याकडे सी प्रकारातील एनसी प्रमाणपत्र आहे का, नाही असेल तर यस टाकायचं. तुमचा LMV लाईट मोटर तुमचा जो परवाना आहे व्हेकलचा, आपणाकडे वाहन चालवण्याचा हलके मोटार वाहन परवाना आहे का, असेल तर होय, नसेल तर नाही. पण लक्षात ठेवायचं, आपणाकडे वाहन चालवण्याचा हलके मोटार वाहन परवाना नसल्यास तो तुम्हाला 2 वर्षांच्या आत सादर करावे लागेल. 2 वर्षामध्ये सादर करू शकता, काहीही हरकत नाही. आलं का लक्षात. त्यानंतर ओके, आता बघा त्याच्या आधी काय केलं होतं, तर त्या विद्यार्थ्याने काय केलं होतं, त्यानं नॉन क्रिमिलियरचा म्हणजेच त्यांचा जो क्रिमिलियरचा NCLचा जो असेल त्याने NCLचा इथं क्रमांक टाकला नव्हता, जावक क्रमांक टाकला नव्हता. मग अशा विंडो ओपन होतात. काय, नॉन क्रिमिलियर प्रमाणपत्राचा जावक क्रमांक निवडा, नॉन क्रिमिलियर प्रमाणपत्राचा दिनांक निवडा. म्हणजेच काय, ते प्रत्येक वेळी सांगतायत आपण कुठं चुकायला लागलोय, आपली माहिती कुठं भरायची शिल्लक आहे, हे लक्षात ठेवायचं. असले विंडो व्यवस्थित वाचा. ओके ओके केलं तर अगेन तुम्हाला पुढे जाऊन समजेल की अगेन तो थोडंफार शिल्लक कुठं राहिला असेल त्या ठिकाणी टाकला असेल बघा. नॉन क्रिमिलियर गटामध्ये मोडत असल्याबाबत निवड केलेल्या प्रवर्गासाठीच विहित विधिग्राह्य नॉन क्रिमिलियर प्रमाणपत्र प्राप्त केले आहे का, होय आहे. इकडे क्रमांक टाकला, जाव क्रमांक, इकडे त्याचा दिनांक टाकला. म्हणजे आता इथं फॉर्म पूर्ण झालेला आहे. बाकी सगळं तेच आहे, एखाद्या वेळी राहिलं इथं सांगता येत. हा इथे काय बघा, उमेदवार पोलीस शिपाई पदाच्या भरतीमध्ये सहभागी होण्यासाठी वैद्यकीय दृष्ट्या व शारीरिक दृष्ट्या सक्षम आहात काय, होय, हे लक्षात ठेवा. त्यानंतर ह्या गोष्टी झाल्या, क्लिअर झालं सगळं. जरी एखादी माहिती अपूर्ण असेल किंवा रेड जी स्टारवाली माहिती आहे ती सुद्धा राहिली असेल तर ते आपल्या त्या क्षणाला सांगू शकतात. ते सांगतात तुमची ही माहिती राहिलेली आहे, ही माहिती भरा.
सगळी माहिती झाल्यावर पुढील पृष्ठाला गेलो, क्लिक केलं, मग आपण पुढच्या पृष्ठाला जातो. पुढचं पृष्ठ काय आहे तर शैक्षणिक तपशील, म्हणजे जो सुरुवातीचा टप्पा आहे त्याच्यात तुम्हाला इतक्या प्रकारच्या माहिती लागतील. आता शैक्षणिक मध्ये काय येणार तर अर्हता काय येणार, 12वी पास असेल, विद्यापीठाचं नाव जे काय मंडळ असेल, स्टेट बोर्डचं असेल तर स्टेट बोर्डला, उत्तीर्ण हो उत्तीर्ण झालंय, निकालाचं वर्ष टाका व्यवस्थित, प्राप्त गुण आणि एकूण गुण. फॉर एक्झाम्पल तुमचे एकूण गुण 500 असतील आणि प्राप्त गुण 375 असतील तर असं टाकत चला. आलं लक्षात? ओके. आपण पदवीधर ग्रॅज्युएट आहात का, असाल तर होय, नसाल तर नाही. आपण पदव्युत्तर आहात का, असाल तर होय, नसाल तर नाही. ठीक आहे. पोलीस शिपाई पदासाठी पात्र आहात परंतु अंतिम निवड यादीत निवड झाली नाही तर महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळ म्हणजेच महाराष्ट्र सिक्युरिटी फोर्स यांच्या आस्थापनेवर मुलाखत घेऊन करार पद्धतीने काम करण्यास इच्छुक आहात का, कॉन्ट्रॅक्ट बेसला काम करू इच्छिता का, असेल तर होय, नसेल तर नाही. ठीक आहे. हे सगळं नाही केलं जे काय असेल तर तुम्हाला असं एक पूर्ण येईल बघा विंडो, हे सगळी माहिती दिलेली असते की ऑनलाईन अर्जात नमूद केलेले कागदपत्र आहेत ती माझ्याकडे आहेत, मूळ प्रमाणपत्र आहेत, आणि ज्यावेळी मला पडताळणीसाठी बोलवलं जाईल तेव्हा मी मूळ कागदपत्रासोबतच येणार आहे, ती माझी सगळी माहिती दिलेली बरोबर आहे. ठीक आहे. याला क्लिक केलं, या पूर्ण ह्याला विंडोला क्लिक केले तर टिकमार्क घेऊन जातं. टिकमार्क आल्यावर तुम्ही अर्जाचे पूर्वदृश्य बघू शकता. म्हणजे काय, तुम्ही अर्ज भरताना कोणती माहिती भरलेली आहे हे तुम्हाला असं येईल बघा पूर्ण. मग असा पूर्ण एखादा फॉर्मॅट होतो. ठीक आहे. हा पूर्ण तुम्ही फॉर्मॅट बघू शकता की बाबा या विद्यार्थ्याने काय केले, भरती वर्ष 24-25 आहे, म्हणजे जी आपली जी मागच्या वर्षीची ऍड होती, निवडलेले घटक कार्यालय एसपी कोल्हापूर ऑफिस असेल, पदाचे नाव पोलीस कॉन्स्टेबल असेल, ह्या सगळी जी माहिती मी मगाशी भरली होती ती या ठिकाणी सगळी माहिती येणार आहे. याच्या खाली गेल्यावर बंद करा, क्लोज असं येणार आहे, त्याला क्लिक केल्यावर तो पुन्हा तुम्ही या ठिकाणी असं येणार. लक्षात आलं? मग हे सगळं एकदा चेक केल्यावर तुम्ही जतन करू शकता. तुम्हाला पूर्ण सेव्ह करावं लागेल, पण सेव्ह करताना तुम्हाला असा एक ऑप्शन येईल बघा, सेव्ह करताना ह्या सगळ्या गोष्टी येणार. प्रतिज्ञापत्र आहे, केलं, बंद करा केलं, तुम्ही सेव्हला आला. सेव्ह करताना जतन करताना काय येणार पुन्हा इथं असं असतं बघा, कृपया माहिती पुन्हा तपासून घ्या. एकदा जतन केलेली माहिती तुम्ही संपादित करू शकत नाही. म्हणजे काय, मी जतन केल्यावर अशी विंडो आली, ओके केलं, माझी माहिती एकदा फिक्स भरलेली आहे, ती फीड झालेली आहे, आता मला माहिती चेंज करता येणार नाही. हे कॅन्सल केलं, मी पुन्हा माघारी जाऊन ती माहिती पुन्हा एडिट करू शकतो. हे आधी सगळं एडिट करू शकतो. आलं का लक्षात? मग पुढच्या ठिकाणी गेल्यावर तुम्हाला काय करता येईल. ठीक आहे. ओके केलं, ओके केल्यावर तुम्ही पुन्हा तुमचा टोकन नंबर येतो बघा, 14 अंकी काय तुमचा टोकन नंबर असेल, हा 14 अंकी आहे, तर 14 अंकी असा टोकन नंबर असेल, इथे येईल बघा, यशस्वीरित्या तुम्ही अर्ज केलेला आहे. ओके केल्यावर म्हणजे तुमचा फॉर्म व्यवस्थित इथं तुम्ही थोडा भरलेला आहे, तुम्हाला अजून बाकीच्या गोष्टी करायच्या आहेत, तुम्ही एकदा प्रॉपर अर्ज करायला लागला, त्या प्रोसेसमध्ये आहात, त्यानंतर तुम्हाला अशा गोष्टी येतील. पुन्हा ती पहिली पेजला आलो आपण. मग आता काय केलं आपण, पदासाठी आपला अर्ज पूर्ण झालेला आहे. आता काय करावं लागेल, छायाचित्र आणि स्वाक्षरी अपलोड करावी लागेल. हे सगळ्यात जोखमीचं काम आहे. एखाद्या वेळेस समोर दाखले घेऊन पटपट फॉर्म भरता येतात, व्हेरीफाय करता येतं, जतन करता येतं, पण फोटो आणि सही मात्र प्रॉपर फॉर्मॅटमध्येच लागते. आणि फोटो सही आपली पिक्सेलमध्ये, त्या उंची आणि रुंदीमध्ये, लांबीमध्ये अजिबात बसत नसते. म्हणून प्रॉपरली एखाद्या वेळी नेट कॅफेमध्ये जाऊन भरू शकता वाटलं तर, किंवा स्वतःहून एका मित्राचा आधार घ्या ज्याला बऱ्यापैकी फोटो एडिटिंगचं नॉलेज आहे, लॅपटॉपला सुद्धा भरू शकता. आता हा फॉर्म लॅपटॉपलाच भरलेला आहे. ठीक आहे. हे सगळं केलं, पुन्हा सुरुवातीला आला, छायाचित्र स्वाक्षरी अपलोड करायला आला. या ठिकाणी आलं, तुम्हाला काय येईल, तुम्हाला असा एक पूर्ण रकाना येईल बघा. तुम्हाला सुरुवातीला फोटोला क्लिक करायचं आहे. फोटो तुमचा बरोबर भरायचा आहे. काय सांगितलं बघा, तुमचा फोटो हा जेपीजी, पीएनजी किंवा TIFF स्वरूपातच असावा. शक्यतो आपले फोटो जेपीजी मध्येच असतात, त्यामुळे काही दुसरा फॉर्मॅट करायची गरज नाही. त्याचबरोबर तुमचा आकार किती असावा फोटोचा, 5 ते 20 KB मध्ये पाहिजे. रुंदी किती पाहिजे, रुंदी पाहिजे 160 पिक्सेल आणि उंची पाहिजे 200 ते 212 पिक्सेल. पिक्सेल पूर्ण ऍडजस्ट करा. कधी कधी असं होतं 170 असतं तर ते सांगतं तुमचा फोटो 160च्या वरती आहे, फोटो अपलोड होणार नाही. कधी असं असतं तुमची उंची असते फोटोची कदाचित 180, त्यांनी काय सांगितले 200 ते 212. मग ते या गोष्टी वारंवार सांगत जातात. त्यामुळं 20 ते किती सांगितले, 5 ते 20 KB मधलाच फोटो पाहिजे. 20 KBच्या वरती असेल तर फोटो सबमिट होत नाही, फोटो अपलोड सुद्धा होत नाही. आलं का लक्षात? मग हे सगळं असं दिलं बघा, 160 असं पाहिजे आडवं, इथं हे उभं पाहिजे. मग हे झाल्यावर सक्सेसफुल झाल्यावर काय येईल, अगेन तुम्हाला अशा 2 गोष्टी येतील. ओके,
तर हे लक्षात ठेवायचं. इथं तुम्हाला असं त्या व्यक्तीचं नाव येईल, यांचे छायाचित्र आणि स्वाक्षरी अपलोड करत आहात. इथं रंगीत तुमचा पासपोर्ट साईज फोटो येईल, लहान फोटो असेल, सिग्नेचर सुद्धा इथे या ठिकाणी येणार आहे. हे सगळं कधी तुम्ही भरल्यावर. म्हणजे बघा इथं असा फोटो येईल. तुम्ही जर फोटो अपलोड करताना सेव्ह फोटो करायचं. त्याचबरोबर इथं तुमचा फोटो सेव्ह झाला, त्या ठिकाणी सही सेव्ह झाली, सही सुद्धा प्रॉपर अपलोड करायची आहे. मग तुमचा अगेन हे जेव्हा तुम्ही अपलोड कराल हे सगळं होऊन जाईल. तुमचा आत्ता भरलेला तुम्ही अपलोड केलेला फोटो, तुमची सही अपलोड केलेली असेल, तुमचा सुरुवातीचा आधारचं सगळं इथं डॉक्युमेंट सगळे इथं असतील. लक्षात ठेवायचं इथे मित्रांनो, जेव्हा तुम्ही ही प्रोसेस कराल तुम्हाला या ठिकाणी अर्जाची प्रत परीक्षा शुल्क भरल्यानंतर उपलब्ध होईल. तुम्हाला फीज भरल्यानंतरच तुम्हाला ती अर्जाची प्रत मिळणार आहे, आता मिळणार नाही. आधी काय करावं लागेल, शुल्क भरणा करावं लागेल. म्हणजेच काय तर पोलीस कॉन्स्टेबल, SP कोल्हापूर, टोकन नंबर मग जो म्हणला, ऍप्लिकेशन नंबर म्हणजे आपल्या ऍप्लिकेशनचा नंबर असेल, फोटो स्टेटस अपलोडेड, तुम्ही जे काय आहे तुमचं अपलोड केलेलं आहे. फीज 350 आहेत कारण का SABC कॅटेगरी आहे. पेमेंट स्टेटस पे नाव. तुमचं काम काय आहे, आता तुम्हाला फीज भरायची आहेत. पे नाव केल्यावर काय येणार आहे, पुढं पे नाव केल्यावर तुम्ही बरोबर या ठिकाणी जाता. शुल्क भरणा करण्यासाठी टोकन क्रमांकाची नोंद करा. टोकन क्रमांक तुमचा महत्वाचा आहे. पुढे जा म्हणल्यावर या ठिकाणी तुम्ही क्लिक केल्यावर तुम्ही बरोबर बँकिंग म्हणजे ऍक्च्युली इथंच येतो तुम्ही, अगेन त्याच पेजला येता. तुम्हाला पुन्हा व्हेरीफाय करावं लागेल. टोकन क्रमांक आहे, तुमचं पूर्ण नाव येणार, परीक्षा शुल्क तुम्हाला एवढा भरायचा आहे, स्थिती काय आहे, स्टेटस काय आहे, अजून भरलेली नाही, बरोबरच आहे कारण का मला इथे व्हेरीफाय करावं लागेल. इथं तुम्हाला व्यवस्थित टाकावं लागेल. बघा इथं तुमचा कुठला भरणा आहे, ऑनलाईन भरणा आहे, याला क्लिक करा. इथे क्लिक असेल डॉट येईल, इथे बरोबर टाका TSJWT. व्यवस्थित टाकलं, स्पेस द्यायचा नाही, कंटिन्युअस टाकायचं आहे. व्यवस्थित टाकल्यावर तुम्हाला खाली एक लिंक येईल, तुम्हाला डिरेक्टली या पेजला जाता येईल. या पेजला गेल्यावर तुम्ही वॉलेट, नेट बँकिंग, क्रेडिट किंवा डेबिट कार्ड किंवा IMPS म्हणजे इमिडिएट पेमेंट सर्व्हिस जे काही असाल, डेबिट कार्डनं भरलेला जास्त उचित आहे, पण डेबिट कार्डनं भरा व्यवस्थित. तुम्हाला बँके डिटेल्स टाकावे लागतील. डिटेल्स टाकले, आपला जो CVV नंबर आहे कार्ड मधला, कार्डच्या बॅक साईडला असतो तो टाकू शकता. फ्रंट साईडला नाव असेल, नाव सुद्धा टाका. तुमची एक्सपायरी डेट असते कार्ड, ती सुद्धा टाकू शकता. प्रॉपरली टाका. फी सबमिट केल्यावर म्हणजेच काय 350 रुपये सबमिट केल्यावर तुम्हाला तसा मेसेज येणार तुमच्या मोबाईल नंबरला, आणि मोबाईल नंबरला टोकन नंबर सुद्धा मेसेज येतो. मोबाईल नंबरला तुम्ही फॉर्म सबमिट केला सुद्धा मेसेज येतो. तुमच्या ईमेलला सुद्धा फॉर्म सबमिट केल्याचा मेसेज येतो. आणि हे सगळं भरल्यावर तुम्ही पुन्हा तुमच्या प्रोफाईलला जाता. तुमची प्रोफाईल, तुमची अर्जाची प्रत तुम्हाला डाउनलोड करता येते. अर्जाची प्रत डाउनलोड केल्यावर ती तुमची प्रत तुमच्या मोबाईलला सेव्ह करून ठेवा, एका फोल्डरला सेव्ह करून ठेवा. ज्यावेळी आपल्याला व्हेरिफिकेशनला जायला लागेल त्यावेळी अर्जाची प्रत सोबत असणं आवश्यक आहे. तुम्ही एकदा पडताळून पाहू शकता, हे लक्षात ठेवायचं. आलं का लक्षात? म्हणजे अभ्यास करून एवढं सगळं करायचं आणि फॉर्म जर चुकीचा निघाला, फॉर्म जर भरताना काही गोष्टी आपल्यामध्ये कमी पडल्या तर मग त्याचा काहीच उपयोग नाही. म्हणून लक्षात ठेवा, सुरुवातीचा कालखंड आहे. बऱ्याचशा विद्यार्थ्यांना फॉर्म भरण्यामध्ये अडचणी येत आहेत. फॉर्म सुरू होऊन फक्त 3-4 दिवस झालेले आहेत. जेवढं जास्त विद्यार्थ्यांना शेअर कराल त्यांना समजेल की नेमका फॉर्म कसा भरायचा आहे. बरेच विद्यार्थी मोबाईलला भरतात. असं काही करू नका. लॅपटॉपला व्यवस्थित भरा. गुगल क्रोमला सर्च करा. IT महापोलीस आपली वेबसाईट आहे, सर्च करू शकता व्यवस्थित. तुमचे अजून काय डाऊट्स असतील, म्हणजे फॉर्म भरताना अजून काही गोष्टी असतील, मला कमेंटमध्ये टाका. हा जो व्हिडिओ आहे हा स्पेशल पोलीस भरतीच्या विद्यार्थ्यांसाठी आहे. म्हणजे फॉर्म भरायचा असेल तर व्हिडिओ हा नक्की बघा आणि मगच फॉर्म भरा. गडबडीनं कोणताही फॉर्म भरू नका, आपलं त्याचे वाईट परिणाम भोगावे लागतील. आलं का लक्षात? रेटून माहिती भरायची, मग काहीतरी नंतर अफिडेव्हिट करत बसायचं, असला काही आगाऊपणा करू नका. आपल्यासोबत कोणी डॉक्युमेंट्स लागणार आहेत, डॉक्युमेंटसाठी मी एक वेगळी व्हिडिओ घेईन. NCL लागतो का, व्हॅलिडिटी लागते का, EWS मध्ये काय काय असतं, या सगळ्या गोष्टी आपण वेगळ्या डिस्कस करणार आहोत. बरेचसे विद्यार्थी आहेत ज्यांना अजूनही दाखले काढणं होत नाही. पटापट दाखले काढून घ्या. अजूनही आपल्याकडनं जवळपास 20-25 दिवस आहेत. डिरेक्टली तहसील करायला जायचं, सेतूला जायचं, फॉर्म तिथं अप्लाय करा, ऍप्लिकेशन करा, पटापट दाखले काढून घ्या. काहीही फरक पडणार नाही. आता आपल्याकडे वेळ आहे, पण नंतर गडबड करू नका. व्हिडिओ कसा वाटला नक्की कळवा. या गोष्टी सांगणं असं गरजेचं आहे. नॉर्मल मी सांगितलं असतं हे असं भरा, ते तसं भरा, त्याचा काही उपयोग झाला नसता. म्हणून व्यवस्थित स्क्रीनशॉट टाकून तुमच्या समोर ह्या गोष्टी मांडलेल्या आहेत. व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा. तुमचे अजून काय डाऊट्स असतील ते मला कमेंटमध्ये सांगत चला. आणि तुमच्या इतर पोलीस भरती करणाऱ्या मित्रांना शेअर करा. त्यांना समजेल की अशा प्रकारचा व्हिडिओ येणं गरजेचं आहे. दाखला संदर्भात मी अजून सुद्धा वेगळा व्हिडिओ घेणार आहे. लक्षात. धन्यवाद मित्रांनो. अभ्यास करत राहा. पुन्हा आपण भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. नमस्कार.